हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अस्मिता. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 6चा सायन्सचा 9th चॅप्टर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरेक्टरिस्टिक्स अँड हॅबिटॅट्स. तर यू नो फ्रेंड्स की व्हॉट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. The organism which needs air, water and food for their survival is the living organism. Like we human being, plants and animals are the living organism. तर आपण याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये शॉर्टली कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे हॅबिटेट्स काय करणार आहेत तर डिस्कस करणार आहे. तर फर्स्ट थिंग तर आपले पहेली अँड बोंजो कुठे गेले होते, वॅकेशनवरती गेले होते. पहिले गेले हिमालयामध्ये. व्हॉट दे ऑब्झर्व देअर, हिमालयामध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन केलं की इथले जे माउंटन्समध्ये हिमालयाच्या व्हेरियस काइंड्स ऑफ ट्रीज आहेत. लाईक ओक्स आहे, पाईन आहे, देवधर ट्रीज आहेत. त्यानंतर इथले ॲनिमल्ससुद्धा कसे आहेत, व्हेरी फर असणारे आणि व्हेरी हेअरी ॲनिमल्स आहे. शीप, गोट्स आणि याक. आणि परत त्यानंतर ते कुठे अनादर ट्रिपला गेले राजस्थानमध्ये. तिथे त्यांनी काय ऑब्झर्व केलं तर हॉट डेझर्ट ऑब्झर्व केलं. त्यानंतर कॅमल्स त्यांना दिसले. सो पहेली अँड बोजो काय थिंक करत होते की डिफरंट रिजनमध्ये डिफरंट प्लांट असतात आणि डिफरंट ॲनिमल्स असतात. ओके, हे त्यांनी एक ऑब्झर्व केलं. त्यानंतर वेदरसुद्धा कुठे कसं असतं तर डेझर्टमध्ये हॉट असतं, माउंटन्समध्ये गेलात तर कोल्ड वेदर आहे. काही ठिकाणी कसं वेदर असतं तर ह्युमिड वेदर असतं. लाईक जिथे ओशन्स आहेत त्या साईडचं वेदर कसं असतं, ह्युमिड असतं. नॉट ओके. तर फर्स्ट आपण टॉपिक पाहणार आहोत ऑर्गॅनिझम अँड द सराउंडिंग्स व्हेअर दे लिव्ह. आत्ताच आपण मी तुम्हाला शॉर्टली सांगितलं की डेझर्टमधलं वेदर आणि माउंटन्समधलं. सिमिलरली सीमध्ये सुद्धा काय असतात, डिफरंट टाईप्स ऑफ फिश असतात. फिशला सुद्धा पाण्यामध्ये राहण्याचा एक स्पेसिफिक शेप असतो. परत त्यांना ब्रीदिंगसाठी 2 ग्रिल्स असतात. ग्रिल्स थ्रू ते काय करू शकतात, ब्रीदिंग करू शकतात आणि वॉटरमध्ये सर्वाईव्ह करू शकतात. ओके, तर आपल्याला एक स्मॉल ॲक्टिव्हिटी करायची आहे स्टुडंट. लाईक तुम्हाला खाली 9.1चा एक टेबल दिला आहे ज्यामध्ये दिलं आहे की काय लिहायचं आहे तर ॲनिमल्स, प्लांट, अदर ऑब्जेक्ट्स फाउंड इन द डिफरंट सराउंडिंग, इन द फॉरेस्ट, ऑन द माउंटन्स, इन द डेझर्ट, इन द सी अँड कॉलम नंबर 5 इज एनी अदर. तर फर्स्ट व्हॉट वी ऑब्झर्व इन द फॉरेस्ट. फॉरेस्टमधले कुठले ॲनिमल्स आपल्याला दिसतात तर लायन्स, डिअर, बिअर, टायगर्स, दिस ॲनिमल्स. आणि कुठले प्लांट दिसतात तर बन्यान ट्री आहे, नीम ट्री आहे, डिफरंट क्रीपर्स आहे. हे सगळे मोठे मोठे ट्रीज आहे. ओके. आणि माउंटन्समध्ये कुठले तर आत्ता आपण बघितलं की ओक्स आहे, पाईन ट्री आहे, देवधर ट्री आहे. माउंटनमधले ॲनिमल्स कुठले तर याक, शीप, फरवाल्या गोट. इन द डेझर्टमध्ये कुठले मिळणार तुम्हाला ॲनिमल्स तर कॅमल्स मिळतील. त्यानंतर काही स्नेक्ससुद्धा असतात डेझर्टमध्ये. त्यानंतर इथे तुमचे प्लांट कुठले की जे वॉटर स्टोअर करू शकतात. विदाउट वॉटर दे कॅन सर्वाईव्ह, ते प्लांट असतात कॅक्टस. इन द सीमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ फिशेस आहे. त्यानंतर वेल आहे, अगेन डॉल्फिन्स आहेत, हे इन द सी राहतात. परत काही प्लांटसुद्धा असे आहेत की जे सीमध्ये म्हणजे वॉटरमध्ये सर्वाईव्ह होतात, असे सुद्धा ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत. ओके. आणि एनी अदर थिंगमध्ये येतं की जसं की आपल्या सराउंडिंगमध्ये आपण बघतो डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, काऊ, कॅट, डॉग्स एट्सेट्रा. देन अदर थिंग इज लाईक प्लांट्समध्ये येतील आपण घरी जे प्लांट करतो ते डिफरंट फ्लावर प्लांट्स आहेत. रोज, लिली, मॅरीगोल्ड प्लांट. त्यानंतर डिफरंट अदर प्लांट्स, फ्रूट प्लांट्स आहेत. दिस टाईप ऑफ प्लांट्स. ओके. तर नेक्स्ट आपण टॉपिककडे बघूया की व्हॉट इज हॅबिटॅट. तर आता जे काही बिफोर दॅट आपण बघू की व्हॉट इज ॲडॅप्शन. तर ॲडॅप्शनची डेफिनेशन आहे ॲडॅप्शन ऑफ द ऑर्गॅनिझम डिपेंडिंग ऑन देअर प्लेस ऑफ ड्विलिंग अँड दॅट इज वाय प्लेस ऑफ ड्विलिंग मीन्स ॲडॅप्टेशन मीन्स एक the presence of specific feature of certain habits which enable the organism to live naturally in the place is called as adaptation. व्हॉट इज एक्झॅक्टली दॅट आपण बघूया की ॲडॅप्शन म्हणजे काय. एखादं स्पेसिफिक फीचर ॲनिमलमधलं किंवा एखादं प्लांटमधलं स्पेसिफिक फीचर किंवा त्यांची एक सर्टन हॅबिट जी काय करते त्यांना भाग पाडते, एनॅबल करते, प्रवृत्त करते कशामध्ये त्या
रिजनमध्ये, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये नॅचरली त्या ऑर्गॅनिझमला राहण्यासाठी. दॅट इज द ॲडॅप्शन. ॲडॅप्शन मीन्स काय, तर presence of specific feature that enables the organism to live naturally on that place. And what is habitat? The place where organism live is habitat. You can say a dwelling place like home. Home सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर डिफरंट टाईप्सचे हॅबिटॅट्स पण आहेत. तर टेरेस्ट्रियल हॅबिटॅट आहे फर्स्ट. तर व्हॉट इज टेरेस्ट्रियल हॅबिटॅट्स? द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट लाईव्ह ऑन द लँड आर द टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. एक्झाम्पल्स कुठले आहेत टेरेस्ट्रियल हॅबिटॅट्सचे? तर डेझर्ट आहे, कोस्टल, माउंटन रिजन्स, त्यानंतर फॉरेस्ट अँड ग्रासलँड. दीज आर दी टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. यू कॅन सी 9.2 figure, that is terrestrial habitats. Then aquatic, what is aquatic habitats? The animals that live in the water is called as the aquatic habitat. Lakes, river and ocean are some of the example of the aquatic habitats. Okay, figure number 9.3, you can see that it is a aquatic habitat of fish. Okay, so the next topic is what is biotic and abiotic component. Now you know that the organism, both plant and the animals, these are the living organism. The organism, both plant and the animals living in the habitat are its the biotic component, and non-living things such as the rock, soil, air and water in the habitat constitute abiotic component. Okay, नाव फ्रेंड्स, यू हॅव टू मेक अँड सेकंड ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला जर्मिनेशनचं आपण बघितलं होतं चॅप्टर नंबर लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मूग दाल किंवा चना दाल जी आहे ते तुम्हाला जर्मिनेशन करायचं आहे. तर एक जी आहे ते तुम्हाला वॉटरमध्ये सोक करायची आहे, कम्प्लिटली तुम्हाला वॉटरमध्ये भिजवून ठेवायची आहे. एक तुम्हाला लाईट जिथे आहे लाईट प्रोव्हाइड करायचं आहे सीडला. एका ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर कम्प्लिटली लाईट न प्रोव्हाइड करता लाईक तुम्ही कपबर्डमध्ये ठेवू शकता. आणि फोर्थ पॉईंट असा आहे की तुम्ही ह्याच्या तुमच्या सीड्स आहे ह्याला कुठे ठेवू शकता, एकदम कोल्ड सराउंडिंगमध्ये, लाईक तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर आता काय कंडिशन्स असतील जर्मिनेटेडच्या? जर्मिनेशन युनिफॉर्मली होईल का, तर नाही. जिथे म्हणजे जसं की आपण बघितलं की प्रत्येक रिजनमध्ये, प्रत्येक डिफरंट टाईप्स ऑफ रिजनमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट आणि ॲनिमल्स राहतात. तर सेम तुम्हाला इथे जर्मिनेशनमध्ये सुद्धा काय दिसणार आहे, तर फरक दिसणार आहे. तर आता अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत एअर, वॉटर, लाईट आणि हीट, हे कशासाठी आहे, तर ग्रोथ ऑफ द प्लांटसाठी काय आहेत, इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला यातून कळणार आहे. तर नेक्स्ट टॉपिक आपण बघू, तर जर्नी थ्रू डिफरंट हॅबिटॅट्स. आता एक एक हॅबिटॅट्सची आपल्याला जर्नी बघायची आहे. लाईक आता सम टेरेस्ट्रियल हॅबिटॅट्स. फर्स्ट एक्झाम्पल होता आपला डेझर्ट. तर डेझर्टमध्ये कुठले ॲनिमल राहतात आपण बघितलं होतं, तर कॅमल्स. तर कॅमल्सचं ॲडॅप्टेशन डेझर्टमध्ये का आहे, तर डेझर्टमधली वाळू कशी आहे, एकदम हॉट आहे. आणि हॉट डेझर्टमध्ये कॅमलचे लेग कसे आहेत, तर खूप लॉंग लेग्स आहेत कॅमल्सचे. ते काय करू शकतात, बिअर करू शकतात, सहन करू शकतात हॉट वाळूला. परत कॅमल इज अ ॲनिमल कसा राहू शकतो, विदाउट वॉटरसुद्धा तो काय करू शकतो, सर्वाईव्ह करू शकतो. म्हणून कॅमल जो आहे तो डेझर्टमध्ये सर्वाईव्ह होतो. अदर ॲनिमल्स कुठले आहेत, तर रॅट्स आहेत, स्नेक्स आहेत, ज्यांना लॉंग लेग्स नाही आहेत कॅमलसारखे, तरीसुद्धा ते डेझर्टमध्ये राहतात. मग आता हे कसे राहतात, तर वी नो फ्रेंड्स की हॉट सँड जी आहे ती दिवसभर वेदर कसं असतं, हॉट असतं. तर त्यावेळी हे जे रॅट्स अँड स्नेक्स आहेत ते काय करतात, बुरोज बनवतात, बिळं बनवतात आणि सॉईलमध्ये जमिनीच्या आतमध्ये राहतात. आणि ॲट अ नाईट टाईमला काय करतात, ते रात्रीच्या वेळी त्या बिरोजमधनं बिळातनं काय करतात, तर बाहेर पडतात. ओके, तर
हे जे इथे प्लांटसुद्धा आहेत, यू कॅन सी फिगर नंबर 9.4 डेझर्ट ॲनिमल इन ब्युरोज अँड फिगर नंबर 9.5 टिपिकल प्लांट्स ग्रो इन द डेझर्ट. आता कुठले प्लांट डेझर्टमध्ये जगतात, तर ज्यांना व्हेरी लेस वॉटर लागतं ट्रान्सपिरेशनसाठी, कमी पाणी लागतं. एक्झाम्पल आहे कॅक्टस. कॅक्टसला काय करतं, पाणी जरी नाही दिलं तरीसुद्धा हे प्लांट काय करतं, सर्वाईव्ह होतं. सेकंड थिंग तुम्हाला दिसते की ते ग्रीन आहे, लीफ नाही आहे तरीसुद्धा ग्रीन आहे. तर फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे तर ह्याची कुठून होते, तर स्टेम थ्रू फोटोसिंथेसिसची प्रोसेस कंप्लीट होते स्टुडंट्स. तर आता डेझर्टमधलं आपण हॅबिटेट बघितलं. आता आपण माउंटन रिजनमध्ये बघू. तर आता नॉर्मली माउंटन रिजनमध्ये आपण बघितलं की कुठले इथे काइंड्स ऑफ ट्री आहे, तर पाईन ट्री आहे, देवदार ट्री आहे. तर हे जे ट्रीज आहे हे कसे इथे सर्वाईव्ह होतात स्टुडंट्स, तर ते त्याचा जो शेप असतो नॉर्मली या ट्रीजचा तो कसा असतो, तो कोन लाईक शेप असतो. म्हणजे खूप स्नोई वेदर जरी झालं किंवा खूप हेवी रेनफॉल झाला तर ते जे स्नो आहे किंवा ते जे पाणी आहे ते त्यांच्यावरती न थांबता त्यांचे जे ब्रांचेस आहेत त्या कोनसारख्या वाढलेल्या असतात आणि खूप उंच हे झाडं वाढले असतात आणि प्लस त्यांचे जे लीफ असतात ते निडलसारखे असतात. सो दॅट जो काही रेन वॉटर असेल आणि स्लो असेल ते इझिली तिथून काय होतं, स्लाईड ऑफ होतं, इझिली काय होतं, निघून जातं. तर मग त्या ट्रीजचा शेपच तसा दिला आहे की तिथे ते काय करू शकतात, तर सर्वाईव्ह करू शकतात. आता माउंटन रिजन्सचे ॲनिमल्स इथे कसे काय राहतात, तर फिगर नंबर आता इथे 9.7 मधलं ए फिगर दिसते तुम्हाला, बी फिगर दिसते आणि सी फिगर दिसते. आता हे जे स्नोई लिओपार्ड्स आहेत, याक आहे आणि ही जी शीप आहे माउंटन्समधली, याच्यावरती तुम्हाला काय दिसतंय, तर खूप सारं फर दिसतंय. त्यांच्या अंगावरती खूप फर असतं आणि प्लस खूप हेअर्स असतात. त्यांच्यामुळे त्यांची जी बॉडी आहे कशी राहते, वार्म राहते. म्हणून ते काय करतात, तर त्या रिजनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात. म्हणून ते माउंटन रिजन त्यांचं काय आहे, तर हॅबिटॅट आहे. ग्रासलँड. आता नाव ग्रासलँडमध्ये कुठले राहतात, तर डिअर पण राहतो, लायन पण राहतो. तर आता लायन आणि डिअर कसे काय एकाच याच्यामध्ये सर्वाईव्ह होतात, तशी लायनला काय आहे, तर लायन कडे फेस बघितला तर लायनच्या फेसला काय आहे, समोर डोळे दिले आहेत, त्यानंतर मोठा फेस दिला आहे आणि कशासाठी, तर जो कुठला फ्रंट साईडला त्यांचा फेस आहे तर फ्रंट साईडला त्यांना कोणता त्यांचा प्रे मिळाला आहे ते काय करू शकतात, इझिली फाइंड आउट करू शकतात. सो त्यांना काय दिले, मोठे मोठे क्लास दिले. त्यांच्या फ्रंट पुढचे जे 2 पाय आहेत तिथे मोठे मोठे काय दिले आहेत, पंजे, क्लॉज दिले आहेत की ते पटकन त्यांच्या टोजवरती काय करतात, म्हणजे पटकन पळून धावून त्यांचा जो प्रे आहे तो काय करू शकतात, कॅप्चर करू शकतात. सेकंड थिंग, त्यांचा कलर कसा आहे, तर लाईट ब्राऊन कलर आहे. एखादा त्यांची शिकार पकडण्यासाठी ते काय करू शकतात, ड्राय ग्रासलँडमध्ये लपून सुद्धा काय करतात, त्यांची शिकार पकडू शकतात. आणि आता ऑन दी अदर हँड आपण म्हणालो की डिअर पण राहतात. तर आता डिअरला सुद्धा कसे आहेत, तर साईडला 2 आईज दिले, जसे की ते पूर्ण सराउंडिंगला म्हणजे त्यांच्या पूर्ण आजूबाजूचा सराउंडिंग ते दोन्ही म्हणजे ऑल डायरेक्शनमध्ये ते काय करू शकतात, बघू शकतात. त्यानंतर त्यांचे लेग कसे दिले आहेत, उंच त्यांचे लांब लेग्स दिले आहेत म्हणजे ते खूप दूरपर्यंत आणि खूप फास्टली पळू शकतात. आणि मोठे मीन्स लॉंग इयर्स डिअरला असतात. सो दॅट त्यांना काय होतं की कुठली पण पिडियाट्र मीन्स व्हॉट, अ डिअर नीड्स टू नो द प्रेझेंट. म्हणजे ॲनिमल लाईक्स लायन काय करतो, तर डिअरची शिकार करतो. तर लायन आला आहे हे त्यांना डिअरला कळावं म्हणून त्यांच्या मुवमेंट्स ज्या आहेत त्याचा कानोसा कुठून घेतात, तर इयर थ्रू घेतात. ओके, म्हणून डिअर आणि लायन्स दोन्ही सुद्धा काय होतात, ग्रासलँडमध्ये त्यांच्या फीचर्सने सर्वाईव्ह होतात. तर आता ॲक्वॅटिक हॅबिटॅट्स. तर फर्स्ट आहे आपला ॲक्वॅटिक हॅबिटॅटमधला ओशन. तर ओशनमध्ये कुठले ॲनिमल्स राहतात, तर फिश आहे. वॉटरमध्ये काय होतं, यू नो फ्रेंड्स, की वॉटरमध्ये ऑक्सिजन डिझॉल्व होतं. तर फिशला काय दिले आहेत, शेपच बघितला तुम्ही फिशचा, तर कसा आहे तो लॉंग आहे. त्यानंतर एक स्ट्रीम लाईन शेप आहे शिपचा.
त्याच्यानंतर इझिली त्यांच्याकडे काय आहे तर ग्रिल्स आहे, सो दॅट ते काय करू शकतात, ब्रीदिंग करू शकतात ऑक्सिजन ग्रिल्स थ्रू. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की डॉल्फिन्स आणि ब्लू व्हेल ह्यांना तर ग्रिल्स नाही आहेत, तर ते ऑक्सिजन कसे घेतात, तर हे जे 2 फिश आहेत ह्या बऱ्याच वेळपर्यंत पाण्यामध्ये विदाऊट ब्रीदिंग राहू शकतात. आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघितलं असेल, कधी ऑब्झर्व केलं असेल की डॉल्फिन्स आणि ब्लू व्हेल काय करतं तर थोड्या वेळाने वॉटरच्या बाहेर येतं ब्रीदिंग करण्यासाठी. ओके, तर हे जे काय म्हणतात त्याला ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, तर त्यांचे फीचर्सच तसे दिले आहे की सो दॅट ते त्या ओशनमध्ये काय करू शकतात, इझिली सर्वाईव्ह करू शकतात. आता पॉन्ड्स आणि लेकमध्ये जनरली आपण ऑब्झर्व करतो की पॉन्ड्समध्ये कुठले ॲनिमल्स असतात, तर फ्रॉग असतो. आणि फ्रॉग काय करतो, पॉन्डमध्ये पण राहतो आणि अगेन लँडवरती पण राहतो. तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं सुद्धा बॉडी स्ट्रक्चर कसं दिलं असतं, तर वॅक्सी स्ट्रक्चर दिलेलं असतं त्यांना फ्रॉगचं. 2 आणि त्यांचे पायसुद्धा कसे दिले आहेत, तर वेब फीट दिले आहे की मीन्स लॉंग पाय आहे, सो दॅट ते इझिली तिथे काय करू शकतात, स्विम करू शकतात पॉन्डमध्ये आणि लँडवरती सुद्धा काय करतात, जम्प करतात. आता जे पॉन्डमध्ये वाढणारे प्लांट्स आहेत, ॲक्वॅटिक प्लांट्स, हे काय करतात, त्यांचे रूट जे असतात त्या सॉईलमध्ये फिक्स झालेले असतात. ओके, आणि यांची स्टेम जी आहे ती पाण्यामध्ये वाढते आणि यांचे फ्लावर्स कुठे आले असतात, तर वरती पाण्याच्या बाहेर. परत त्यांच्या लीफवरती सुद्धा काय असतं, तर एक वॅक्सी मटेरियल असतं. स्टेमसुद्धा कशा असतात, ॲक्वॅटिक प्लांट्सच्या स्टेम ऑफ द प्लांट लॉंग असतात, लाईट वेटेड असतात आणि हॉलो असतात. आणि कुठले ग्रो होतात, तर सरफेस ऑफ वॉटरवरती ग्रो होतात. आणि लीव्ज आणि फ्लावर कुठे होतात, तर सरफेस ऑफ वॉटरवरती फ्लोट होतात. ओके फ्रेंड्स, तर हे झाले. इथपर्यंत आपण बघितलं की सगळ्यांचे हॅबिटॅट्स बघितले. नाऊ वी सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम वन बाय वन. So we know that the living organism required air, water and soil for the survival, where the non-living organism, chair, table, stone, coin, this is the non-living things. They do not required air, water and food for the survival. तर डू ऑल ऑर्गॅनिझम्स नीड फूड. तुम्हाला काय वाटतं, सगळ्याच ऑर्गॅनिझमला फूड लागतं का, तर येस. ॲनिमल्स कशावरती डिपेंड असतात फूडसाठी, तर काही अदर ॲनिमल्सवरती आणि प्लस प्लांटवरती डिपेंडंट असतात. आणि प्लांट काय करतात, तर फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस थ्रू स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. आणि प्लस ह्युमन बिईंग्सला सुद्धा काय, आपण सुद्धा काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि आपल्याला सुद्धा फूड कुठून मिळतं, तर थ्रू प्लांट्स. आता हे जे सगळे ॲनिमल्स आहेत, तर ह्यांच्यामध्ये ग्रोथ होते का, तर येस. आता ग्रोथ प्रत्येकाचीच होते. लाईक अ ह्युमन बिंग एक्झाम्पल घेतलं तर फर्स्ट आपण कोण असतो, एक छोटा बेबी असतो. त्यानंतर आपण बसायला लागतो, चालायला लागतो, उभं राहतो, पळायला लागतो. आणि मग एक अडल्टमध्ये आपण काय करतो, ग्रो होतो. ओके, तसंच कशाचं असतं, तर प्लांटचं सुद्धा असतं. प्लांटचं सुद्धा एक छोटंसं सीड असतं. सीडचं छोटंसं एक रोप येतं, त्यानंतर त्याला मोठं स्टेम बनतं, लीव्ज येतात, त्यानंतर त्याला फ्लावर्स येतात और फ्रूट्स येतात. हे झाली ग्रोथ ऑफ द प्लांट्स. ॲनिमलमध्ये सुद्धा कसं होतं, ॲनिमल्स काय करतं, एग्स हॅच करतं, मग त्यांचा एगमधून चिक बाहेर येतं, मग ते चिक ग्रो करतं आणि दॅट कन्वर्टेड इन टू द हेन. आणि ते सुद्धा काय होतं, मग थोड्या टाईम पिरियड नंतर बिगर होतं. दिस इज द ग्रोथ. थर्ड क्वेश्चन इज, डू ऑल ऑर्गॅनिझम रेस्पायर. रेस्पिरेशन प्रोसेस होते का, तर येस. ब्रीदिंग इज द पार्ट ऑफ द प्रोसेस कॉल्ड रेस्पिरेशन. रेस्पिरेशन्स तर सगळ्यांनाच होते. ऑक्सिजन जो आपण घेतो एअरमधून ऑक्सिजन, दॅट इज रेस्पिरेशन, मीन्स ब्रीदिंग थ्रू आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो. आणि प्रोसेस ऑफ ब्रीदिंग कोणाकोणांमध्ये होतं, तर काऊजमध्ये होते, बफेलोज, ॲनिमल्स लाईक काऊज, बफेलोज, डॉग्स और कॅट्स अँड सिमिलर. इन द ह्युमन बिंग्स
ओके. सेकंड थर्ड, तर रेस्पिरेशन नेसेसरी आहे का लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी? येस, रेस्पिरेशनसुद्धा आपल्यासाठी काय आहे? नेसेसरी आहे. परत ब्रीदिंग आपल्यासाठी नेसेसरी आहे. फूड्स काय देतं आपल्याला? तर एनर्जी प्रोव्हाइड करतं. आणि प्रत्येक ॲनिमल्सची रेस्पिरेशनची प्रोसेस वेगळी असू शकते. लाईक फिश कुठून ब्रीथ करतात स्टुडंट? तर फिश वॉटरमधला ऑक्सिजन थ्रू ब्रीदिंग करतात त्यांच्या ग्रिल्सनी. ओके. आणि बाकी प्लांट्स, आता प्लांट्ससुद्धा काय करतात? ब्रीदिंग करतात का रेस्पिरेशन? तर येस, त्यांच्या लिव्स थ्रू काय करतात? ते फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात. मीन्स रेस्पिरेशनसुद्धा लिव्स थ्रू त्यांचं होतं. ओके. तर आपण बघितलं आहे की सनलाईट प्लांट्स यूज काय करतात? सनलाईटमध्ये प्लांट काय करतात? कार्बन डायऑक्साईड यूज करतात टू प्रोड्यूस द फूड अँड गिव्ह आउट द सम अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. दॅट इज रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन द प्लांट ऑल्सो. फोर्थ क्वेश्चन इज, डू ऑल ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड टू स्टिम्युली? सो व्हॉट इज स्टिम्युली? तर स्टिम्युली इज all of us respond immediately to changes in the surrounding that make us respond to them is called as stimuli. तर सगळे ॲनिमल्स काय करतात? रिस्पॉन्ड करतात ना चेंजेसला. तर ते काय करतात? तर सगळे प्लांट्स अँड ॲनिमल्स काय करतात? स्टिम्युलीला रिस्पॉन्ड करतात. तर ॲनिमल्स कसे रिस्पॉन्ड करतात? तर तुम्ही त्यांचं बिहेवियर ऑब्झर्व केलं आहे का ॲनिमल्सचं? फूड, ते कसे फूड घेतात, केव्हा त्यांचे ते ॲक्टिव्ह होतात. म्हणजे लाईक तुम्ही जेव्हा त्यांना फूड ऑफर करता घरामध्ये, जर तुमच्याकडे डॉग असेल, कॅट असेल, जेव्हा तुम्ही त्यांना फूड ऑफर करतात तर त्यांचं काय रिस्पॉन्ड असतो त्याच्यावरती? ते ॲक्टिव्ह होतात. त्यांना फूड दिसल्यानंतर काय होतं? हॅपी होतात. दीज आर दी त्यांच्यामधला हे जे इन्थुॲझिस पाऊंड, हा जो चेंज आहे त्याला म्हणतात स्टिम्युली. आता प्लांटसुद्धा स्टिम्युली रिस्पॉन्ड करतात का? तर येस, नाईटला तुमचे फ्लावर जे असतात प्लांटचे ते ब्लूम होतात. आणि सम प्लांट्सचे काय होतात? सनसेट झाल्यानंतर काय होतात? तर क्लोज होतात. तर इन सम प्लांट लाईक मिमोसा, कॉमनली नोन ॲज टच मी नॉट लिव्ज, तर तुम्ही बघितलं असेल की त्याला तुम्ही जर हात लावला त्याच्या लिव्जला तर त्याचे लिव्ज काय होतात? क्लोज होऊन जातात. तर रिस्पॉन्ड करतात का? ते फोल्ड होऊन जातात त्याचे लिव्स. तर ते रिस्पॉन्ड करतात ना तुम्हाला? तुम्ही त्यांना हात लावल्यानंतर प्लांट काय करतात? रिस्पॉन्ड करतात. तर येस, प्लांटसुद्धा काय करतात? स्टिम्युलीला रिस्पॉन्ड करतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एक्सक्रीशन. तर एक्सक्रीशन काय? तर द प्रोसेस ऑफ गेटिंग रीड ऑफ द वेस्ट बाय द ऑर्गॅनिझम इज नोन ॲज एक्सक्रीशन. आता जे ऑर्गॅनिझम काय करतात? फूड टेक करतात. आता ॲनिमल्स झाले, ह्युमन बिंग्स झाले, काय करतात? फूड घेतात. आणि जे काही वेस्ट आहे त्या ऑर्गॅनिझममधलं ते काय पडतं? तर बाहेर पडतात. तर दॅट इज द एक्सक्रीशन. म्हणजे रीड ऑफ वेस्टेज बाय द ऑर्गॅनिझम इज नोन ॲज एक्सक्रीशन. तर ॲनिमल्सचं सुद्धा काय होतं? एक्सक्रीशन होतं. सेकंड थिंग, आता हे जे एक्सक्रीशन आहे तर ॲनिमल्समध्ये ही जी प्रोसेस आहे ती होते. पण तुम्ही प्लांट्सचं प्लांटसुद्धा एक्सक्रीशन करतात का? तर प्लांटचं मेकॅनिझम कसं असतं की ते लिटिल डिफरंट अमाऊंटनी करतात. लाईक सम प्लांट्स काय करतात? इट पॉसिबल टू स्टोअर द वेस्ट प्रोडक्ट विदिन देअर पार्ट्स. त्यांच्याच पार्टमध्ये ते काय करतात? त्याचे जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते काय करतात? स्टोअर करतात. ओके. तर एक्सक्रीशन काय एक कॅरेक्टरिस्टिक आहे तर ऑल ऑर्गॅनिझममध्ये. ओके. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज, डू ऑल ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस देअर ओन काइंड? तर सगळेजण त्यांचे ओन काइंडला रिप्रोड्यूस करतात का? तर येस, यू कॅन सी सगळे ॲनिमल, बर्ड्स, प्लांट रिप्रोड्यूस करतातच. तर कसं? तर तुम्ही बघता की पिजन, स्पॅरोज काय करतात? नेस्ट बांधतात, त्याच्यामध्ये एग देतात. मग त्या एग्सला हॅचिंग करून त्याच्यातून त्यांचं काय येतं? एक बेबी बाहेर पडतं. आणि ॲनिमल रिप्रोड्यूस देअर ओन काइंड. मग काही ॲनिमल्स जे आहे ते लेग्स देतात आणि काही ॲनिमल्स जे आहे ते डिरेक्टली काय करतात? तर यंग वन्सला बर्थ देतात.
तर ॲनिमल्स कुठले आहेत, डॉग्स, कॅट्स, काऊज, हे काय करतात डिरेक्टली यंग वनला बर्थ देतात, प्लस ह्युमन बिंग्स ऑल्सो गिव बर्थ टू द यंग वन्स. त्यानंतर आता प्लांट कसं स्वतःला रिप्रोड्यूस करतात, तर प्लांट्सचं रिप्रोडक्शन ॲनिमल्ससारखं नसतं, तर थोडंसं डिफरंट असतं. मेनी अदर प्लांट्स कशातून रिप्रोड्यूस होतात, तर सीड, आपण सीडलिंग बघितलं आहे. तर सीड जेव्हा आपण पेरतो तर त्यातून काय तयार होतं, तर प्लांट तयार होतं. यू कॅन से दॅट द सीड कॅन जर्मिनेट इन अँड गो थ्रू द व्हेरियस प्रोसेस, आणि ते काय करतात, रिप्रोड्यूस करतात प्लांटला. एक्झाम्पल आपण बघितलं तर पार्ट ऑफ पोटॅटो बर्ड विथ. आता तुम्ही एक पोटॅटो जर ठेवला, पोटॅटो लावला, तर काही दिवसांनी काय होतं, तर त्याच्यावरती एक छोटं झाड येतं, ते ग्रो करतं, आणि मग तुम्ही त्याचे आणखीन खाली काय त्याचे रूट्समध्ये काय वाढतात, तर पोटॅटोज वाढतात. हे झाली तुमची रिप्रोडक्शनची प्रोसेस. तर लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस मोर ऑफ देअर ओन काइंड थ्रू रिप्रोडक्शन. ओके, द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, डू ऑल ऑर्गॅनिझम मूव. सगळे ऑर्गॅनिझम मूव करतात का, तर सगळे ऑर्गॅनिझम मूव करतात. यामध्ये ॲनिमल्स अँड ह्युमन बिंग्स काय करतात, तर वन प्लेस टू अनादर प्लेसवरती मूव करतात. बट व्हॉट अबाउट प्लांट मूव करतात का वन प्लेस टू अनादर प्लेसमध्ये, नाही. बट प्लांट काय करतात, त्यांची फोटोसिंथेसिसची प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी त्यांची मुवमेंट कशी भेटते, सॉईल आहे, सॉईलला तुम्ही काय करतात, वॉटरिंग करतात, आणि स्टेम काय करते, स्टेम थ्रू वॉटर सगळ्या प्लांटला काय होतं, प्रोव्हाइड होतं, आणि मग त्यांचे काय होतात, लीफची ग्रोथ होते, मिनरल वॉटर, मग लीफची ग्रोथ होते, फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते. इट मीन्स काय, तर मुवमेंट ऑफ प्लांट या थ्रू होऊ शकते. सेकंड थिंग, तर ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ फ्लावरचं ओपनिंग आणि क्लोजिंग होते, मीन्स काय होते, प्लांटची मुवमेंट होते. आता नॉन लिव्हिंग थिंग्स मूव करतात का, लाईक स्टोन, रॉक स्वतःहून मूव होतात का, नाही. पीस ऑफ पेपर किंवा बस, कार स्वतःहून मूव होतात का, तर येस, वी ऑल्सो हॅव सम नॉन लिव्हिंग थिंग्स मूव्हिंग. ऑफकोर्स बस, कार, स्मॉल पीस ऑफ पेपर, क्लाउड काय होतात, हे मुवमेंट होतात, बट यांना कोणीतरी ड्राईव्ह करत असतं, तर हेच ड्राईव्ह होतात. आता आपण हे सगळे कॅरेक्टरिस्टिक बघितले, तर ह्या व्यतिरिक्त सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे की जे आपण बघितलं नाही. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय होतात, तर डाय पण होतात. ऑर्गॅनिझम डाय होतात. पर्टिक्युलर काही ऑर्गॅनिझम थाउजंड्स ऑफ इयर्स जगतात, काही 100 इयर्स जगतात, काहींचा लाईफस्पॅन खूप कमी असतो आणि काहींचा मिडियम रेंजमधला लाईफस्पॅन असतो. तर सिंगल ऑर्गॅनिझम काय होतो, डाय होतो, आणि परत ते काय करत असतं, प्रत्येक वेळी त्यांचं रिप्रोडक्शनसुद्धा त्यांचं होत असतं. हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर व्हॉट देन इज लाईफ. आता हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले, मग लाईफ काय आहे एक्झॅक्टली. तर आता पुश युअर हँड डीप इनसाइड अ सॅक ऑफ व्हीट. तुमचे जे हँड आहे ते व्हीटच्या सॅकमध्ये घाला, तुम्हाला काय मिळेल, एक वार्म मिळेल, तुम्हाला हीट प्रोड्यूस होईल, आणि सीड रिस्पायर अँड इन दॅट प्रोसेस गिव्ह आउट सम हीट. आता इथे काय होतं, तर तुम्ही हँड तुमचे तिथे प्रोसेस केले तर रेस्पिरेशन, हीट प्रोड्यूस होते, मीन्स रेस्पिरेशन होते. इट मे नॉट बी अ व्हेरी इझी टू आन्सर वन क्वेश्चन, व्हॉट इज देन इज लाईफ. काय आहे लाईफ, काय आहे, ह्या क्वेश्चनचं आन्सर एक सिम्पल आन्सर नाही होऊ शकत. Looking at all the diversity of living being around us, we can conclude that life is beautiful. तर लाईफ काय आहे, तर जी काही सगळ्या लिव्हिंग थिंग्समधली डायव्हर्सिटीज आहेत, लाईक ऑल आपण बघितलं, डिफरंट रिजनमध्ये डिफरंट हॅबिटेट्स होते, डिफरंट ॲनिमल्स होते, डिफरंट प्लांट होते, त्यांचे काही डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स होते. सगळी डायव्हर्सिटी जी आपल्या बाजूला आहे, दॅट इज we can say that it is life is beautiful.
what we discuss in this chapter is adaptation, मग aquatic habitat, biotic components, excretion, growth, habitat, living, reproduction, respiration and stimulus. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय केले या चॅप्टरमध्ये डिस्कस केले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या सगळ्या 9th चॅप्टरची आपण एक्सरसाइज डिस्कस करणार आहोत नेक्स्ट चॅप्टरमध्ये. ओके फ्रेंड्स, तर असेच माझे व्हिडिओ बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा सो दॅट त्यांनासुद्धा हेल्प होईल स्टडी करण्यासाठी. थँक्यू फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ युअर क्वेश्चन आन्सर्स.